आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठुरायाचं 24 तास दर्शन आजपासून सुरू होणार आहे आणि या काळामध्ये विठुरायाचे नित्योपचार राज्योपचार कसे असणार आहेत याची माहिती देण्यासाठी आपल्या सोबत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष हबप गहिनीनाथ महाराज औसेकर आहेत। महाराज, आजपासून 24 तास दर्शन सुरू होतंय, कसा इथून पुढचा कार्यक्रम असणार आहे? आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे तुझं पांडुरंग। लाखो भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात। श्री विठ्ठल व माता रुक्मिणी वाटपाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळ। येत्या 25 तारखेला एकादशी असल्या कारणाने आता कमीत कमी 20 ते 22 लाख लोक श्री क्षेत्र पंढरीस येतील असा अंदाज आहे। त्या निमित्ताने प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे व आतापर्यंत चालत आलेल्या पूर्व परंपरेप्रमाणे 16 तारखेला म्हणजे आज देवाचा पलंग काढला जातो। पलंग काढणे म्हणजे काय? पलंग काढला की देवाला लोड दिला जातो। लोड दिला की देवाचं 24 तास दर्शन चालू होतं आणि चालू झाल्यानंतर आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद होतात व नित्य उपचार आजपासून चालू होतात। राजोपचार बंद होतात म्हणजे सकाळी एक मंदिर समितीच्या वतीने एक महापूजा होते, त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला जातो, त्यानंतर संध्याकाळी 8:45 वाजता गंधाक्षतेचा कार्यक्रम असतो आणि जवळजवळ 22 तास 15 मिनिट देव हा भक्तांना दर्शन देण्यासाठी हा उभा असतो आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांचं दर्शन व्हावं हीच त्यामागची भावना आहे। महाराज, या काळामध्ये व्हीआयपी दर्शनाचा मोठा गोंधळ असतो आणि आता पालकमंत्री असतील, जिल्हाधिकारी असतील यांनी व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचे आदेश कालपासून लागू केलेले आहेत, याची अंमलबजावणी होणार आहे का आणि आपण व्हीआयपींना काय आवाहन करा? आपण कालच पाहिलेलं आहे, व्हीआयपी दर्शन पूर्णतः प्रशासनाने बंद केलेले आहे आणि हा एक चांगला निर्णय आहे। कारण एक माणूस जर दर्शनाला गेला तर लाईनीत थांबलेल्या माणसाला 2 मिनिटाचा उशीर होतो। जर 10 माणसं जर लाईनीत गेले तर 20 मिनिट त्या लोकाला दर्शन घ्यायला उशीर होतो। त्यामुळं हा एक निर्णय चांगला आहे आणि आपण विचारलात की आपण काय आवाहन कराल, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनीच आवाहन केलेलं आहे, त्या अहवालाचं पालन सगळ्याच लोकांनी करावं अशी मंदिर समितीच्या वतीने विनंती करतो। तर या ठिकाणी पाहिलं की आजपासून दररोज 22 तास 15 मिनिट विठुराया आपल्या भाविकांना दर्शन देण्यासाठी विटेवर उभा राहणार आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।